होळी आली होळी, चांगल्या विचारांनी भरून घ्या आपली झोळी, वाईट विचाराची बांधून मुळी, त्या मुळीची करूया आपण होळी. मराठी महिन्यामधील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला दरवर्षी आपण होळी सण उत्साहामध्ये साजरा करतो. त्यामुळे प्रथम सर्वांना माझ्याकडून होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. होळी सण का साजरा केला जातो? पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यप हा एक राक्षस होता. त्याचा पुत्र म्हणजे भक्त प्रल्हाद हा विष्णूचा प्रिय भक्त होता व हिरण्यकश्यपूला आपल्या पुत्राने म्हणजे भक्त प्रल्हादाने विष्णूची आराधना केलेली, भक्ती केलेली आवडत नसे. त्याच्यामुळे त्याला भक्त प्रल्हादाचा खूप राग येत असे. त्याने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयोग केले, पण तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही. शेवट त्याने होलिका नावाच्या स्त्रीला बोलवले आणि तिला भक्त प्रल्हादाला मारण्यास सांगितले. होलिका नावाच्या स्त्रीला देवाचे वरदान होते की तुला अग्नीपासून काहीही इजा होणार नाही. त्यामुळे तिने भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतले व अग्निकुंडामध्ये प्रवेश केला. पण भक्त प्रल्हाद हा विष्णूचे सातत्याने नामस्मरण करत होता, आराधना करत होता. त्याचा परिणाम असा झाला की होलिका तिचे अग्निकुंडामध्ये दहन झाले व भक्त प्रल्हाद आहे तसाच व्यवस्थित राहिला. त्याच्यामुळे दरवर्षी होळी सण साजरा केला जातो. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान शंकर ज्यावेळेस ध्यानामध्ये मग्न होते त्यावेळेस काही कारणास्तव देवी पार्वती यांना भगवान शंकरांचे ध्यान मोडायचे होते. अनेक प्रयत्न करून देखील त्या त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या नाही. त्यामुळे त्यांनी कामदेवांना बोलावले आणि त्यांना हे कार्य सोपवले. कामदेवांनी आपल्या मोहिनी बाणाचा प्रयोग केला आणि भगवान शंकरांचे ध्यान मोडले. पण भगवान शंकरांना याचा खूप राग आला. त्यामुळे भगवान शंकरांनी कामदेवांना भस्म केले. या कामदेवांना भस्म केलेल्या घटनेलाच कामदहन असे देखील म्हणतात. या दोन्ही कथावरून आपण असा बोध घ्यायचा की आपण आपल्या जीवनामध्ये वाईट विचारांचा, वाईट भावनांचा त्याग केला पाहिजे आणि चांगल्या विचारांचा, चांगल्या भावनांचे अनुकरण केले पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना माझ्याकडून होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.